प्रश्न तोच, पण त्याचं उत्तर आत्ता तरी नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज तुम्ही थंबनेल पाहिला असेल की आपण AI वर्सेस मॅन्युअल ग्राफिक डिझायनिंग यावरती आपण हे थंबनेल बनवलेलं. आता या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण काय चर्चा करणार आहे हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल की AI हे आपल्या ग्राफिक डिझायनरला रिप्लेस करू शकतं का? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आत्ता तरी नाही. कारण की टेक्नॉलॉजी तितकीच ॲडव्हान्स होत चालली आणि त्या टेक्नॉलॉजी ही नक्कीच आपण देखील आकस्मित केली पाहिजे. जसं की आपण AIच्या डिझाईन पाहतो. AIच्या डिझाईनमध्ये भरपूर असं घेण्यासारखं आहे. भरपूर आपण स्वतःहून त्या डिझाईन एकदम साध्या सोप्या प्रॉम्प्टमध्ये आपण नक्कीच त्या करू शकतो आणि इतर देखील ज्यांना काहीच ग्राफिक डिझायनिंगचं नॉलेज नाही आहे, ते देखील हे नॉर्मल साधे-साधे प्रॉम्प्ट टाकून हे भरपूर असे डिझाइन बनवत आहेत. जसे की आपण मागे आपली एक व्हिडिओ बनवलेली, की आपण एकदम नॉर्मल बेसिक प्रॉम्प्ट टाकला आणि एक आकर्षक अशी ही आपल्याला डिझाइन पाहायला भेटली. तर अशा प्रकारची नक्कीच आपण ही डिझाइन कमी वेळेत बनवू शकतो, तेही AIच्या माध्यमातून. आपल्याला हे देखील शिकण्यासारखं आहे, की AI कशाप्रकारे डिझाइन बनवतं. AIची कल्पना काय आहे? कशाप्रकारे ते आपल्याला अट्रॅक्ट करून घेतं. नक्कीच शिकण्यासारखं भरपूर आहे, पण आपण आपल्या कामात त्या गोष्टीचा उपयोग केला पाहिजे. ना की AI आलं त्यामुळे आपण थोडंसं असं घाबरून किंवा डिमोटिव्हेट होऊन आपण चालणार नाहीये. कारण की आत्ता तरी आपल्याकडे भरपूर असे डिझाइन किंवा भरपूर असे मार्ग आहेत जे अजून तरी AI करू शकत नाहीये. त्यामुळे ते नक्कीच आपलं आता शिकणं हे खूप गरजेचं आहे. जसं की आपण वाढदिवसाची नॉर्मल डिझाइन हे नक्कीच AI बनवतं. पण जर तुम्हाला ग्रुप डिझाइन बनवायची असेल, तर आत्ता तरी मला तरी वाटत नाहीये की AI ते ग्रुप डिझाइन बनवल. त्यासाठी तुम्हीच आता बर्थडेचे आपण नॉर्मल पॉइंट घेतलं की बर्थडेची ग्रुप डिझाइन अशा भरपूर वेगवेगळ्या डिझाइन आहेत. भरपूर वेगवेगळे प्रश्न आहेत, जे आपण नॉर्मल दैनंदिन रोजच्या कामात आपण हे नक्कीच समजू शकतो, नक्कीच ते सॉल्व्ह करू शकतो. आणि जर प्रश्न असेल तर AI आपल्या ग्राफिक डिझायनरला रिप्लेस करू शकतो. तर भविष्यातलं काहीही सांगू शकत नाही, कारण IT फील्ड किंवा अजून वेगवेगळे फील्ड जसे की कोडिंग, डिझायनिंगमध्ये आपण जसं की आपण चर्चा करतोय, अजून असे वेगवेगळे टेक्नॉलॉजी हे AIच्या मार्फत भरपूर लोकांचा जॉब गेलेला आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही हे शिकणं गरजेचं आहे. AIला आपण कशाप्रकारे प्रॉम्प्ट देऊ शकतो, प्रॉम्प्ट कशाप्रकारे आपण तयार करू शकतो, कशाप्रकारे प्रॉम्प्ट दिल्यानंतर आपल्याला कोणकोणतं आणि कशाप्रकारे आउटपुट पाहायला भेटतं, हे नक्कीच आपण शिकणं गरजेचं आहे. ते शिकलं तरच त्याच्यानंतर आपण AIपेक्षाही भरपूर अशा भारी डिझाइन बनवू शकतो. आता याच्यातला जर फरक जर तुम्ही पाहिला, तर मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती हे 2 डिझाइन दाखवतो, की कशाप्रकारे AI डिझाइन बनवताना आपण कशाप्रकारे आपलं डोकं लावून डिझाइन बनवू शकतात. माणसानेच AIला बनवलेलं आहे. त्यामुळं नक्कीच काही ना काही त्रुटी असतात. त्यामुळे ते आपण पाहिल्या पाहिजेत. त्याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. आता इकडे तुम्ही पाहू शकता, की आपण आपली जी मॅन्युअल डिझाइन बनवलेली आहे, ते थोडीशी आपण क्लिअर म्हणू शकतो, सुटसुटीत. भविष्यात AI अशा प्रकारे डिझाइन बनवणार का? तर 100% बनवेल. पण आत्ता तरी आपल्याकडे हा चान्स आहे, की आपण अशा डिझाइन हे आपण साध्या सोप्या पद्धतीत सुटसुटीत करू शकतो. ना की थोडंसं AI चांगलं करतं. एकदम क्वालिटी अशा डिझाइन हे आहे AI एकदम 2 मिनिटात बनवून देतं. पण हा फरक, हा जो तुम्हाला स्क्रीनवरती 2 डिझाइनमध्ये फरक पाहायला भेटतो, हा फरक आपण मॅन्युअल डिझाइन तयार केल्यानंतरच आपल्याला पाहायला भेटतो. त्यामुळं कोणीही असं समजू नका, की AI आपल्याला पूर्णपणे रिप्लेस करेल. पण नक्कीच आपल्याला आत्ता तरी काहीही आपल्याला इश्यू नाहीये, जोपर्यंत तुम्ही AIच्या मदतीनं डिझाइन बनवताय. स्वतःमध्ये काही ना काही बिल्ड करताय, स्वतःमध्ये रोज नवीन-नवीन शिकण्याची उमेद ठेवताय, तोपर्यंत तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम नाही. त्यामुळं AIचा वापर करून नक्कीच तुम्ही डिझाइन बनवा. तुमचं डोकं, तुमचे ग्राफिक डिझायनिंगची शैली हे देखील तुम्ही पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये
ॲड करा. म्हणजेच पर्सनली तुम्ही वेगवेगळे डिझाईन बनवत चला. रोज डेली आपण नवीन-नवीन डिझाइन केल्यानंतर भरपूर आपल्याला देखील समजत जाते, की आपल्यात कोणत्या गोष्टी इम्प्रूव्ह केल्या पाहिजेत. इतर डिझाईनचा नक्कीच तुम्ही अभ्यास करा. इतर डिझायनर हे कशाप्रकारे त्यांची डिझाईन बनवतात, कशाप्रकारे ते त्यांचं डोकं लावतात, की बाबा ही डिझाईन कशाप्रकारे अट्रॅक्टिव्ह होऊ शकते, युनिक कशाप्रकारे होऊ शकते. हे नक्कीच आपल्याला इतरांच्या डिझाईन किंवा एआयची डिझाईन पाहून देखील नक्कीच समजतं. आपण आपल्या मागच्या डिझाईनमध्ये केलेल्या चुका, मागच्या डिझाईन हे पहा. त्याच्यातून केलेल्या चुका हे देखील आपल्याला नक्कीच समजतं त्याच्यातून. त्यामधून मी देखील त्याच प्रकारे काम करतो. त्या डिझाईन पाहून आपल्याला समजतं, की आपण कोणकोणत्या चुका केलेल्या, ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला नवीन-नवीन संधी भेटते. त्यामुळे रोज दैनंदिन जीवनात एआयचा वापर कराच. आपले फोटो जर क्वालिटी कमी असेल, तर नक्कीच त्याची क्वालिटी आपण एआयच्या माध्यमातून इम्प्रूव्ह करू शकतो. नॉर्मल डिझाइन एकदम 2 मिनिटात आपण एआयच्या माध्यमातून करू शकतो. पण थोडासा आपला मॅन्युअली वेळ जातो. पण आपल्याला आपल्याला हवी अशी डिझाइन ही आपण ग्राफिक डिझायनरच बनवू शकतो. तर मित्रांनो, नक्कीच तुमचे सर्व प्रश्न नाही, पण बऱ्यापैकी प्रश्न तुमचे सॉल्व्ह झाले असेल. अजून देखील तुमचे काही प्रश्न असतील, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आता आपले या व्हिडिओचे जे थंबनेल पाहिलं असेल, तर ते थंबनेल देखील तुम्ही कशाप्रकारे झालंय, हे देखील नक्की कमेंट करून सांगा. मी ते थंबनेल कशाप्रकारे, कुठून, कसं बनवले, हे देखील तुम्हाला मी यावरती नक्कीच एक व्हिडिओ घेऊन येईल. अगदी काही वेळातच हे थंबनेल बनवलेलं आहे. बाकी तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील एआय वर्सेस ग्राफिक डिझायनिंग, तर नक्कीच तुम्ही ते प्रश्न तुमचे कमेंटमध्ये सांगा. मी त्यावरती नक्कीच आपण सेपरेट व्हिडिओमध्ये आपण तुमच्या प्रश्नांचे निरसन करू. तर धन्यवाद मित्रांनो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचपूर्वी या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.